अजितदादांकडे बघून नक्कीच त्या ठिकाणी मी प्रचाराला जाईल. फॉर्म भरायला बोलवलं नसलं, त्याच्याच बरोबर प्रचाराला बोलवलं नसलं, तरी ही निवडणूक आत्ताच्या उमेदवाराकडे बघून होती असं नाही. अजितदादांचं कार्य, अजितदादांची पद्धत, अजितदादांची स्टाईल व त्यांनी केलेलं आजपर्यंतचं कार्य, या सगळ्या गोष्टीकडे बघून ही निवडणूक तिथं होते. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल की जी कुठली लीड अजितदादांना मिळायची तिथून तशाच प्रकारची लीड आता सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी मिळावी. त्यामुळे बोलवलं नाही तर नाही बोलवलं तरी सुद्धा दादांकडे बघून काही कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी व आमची स्वतःची इच्छा असल्यामुळे तिथं जाऊन नक्कीच त्या ठिकाणी आम्ही प्रचार करू. आता बोलताना असं म्हटलं की आत्ताच्या उमेदवारांकडे बघून ही निवडणूक होत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही याच्यात राजकारण आणू नका. खरे ते आम्ही त्या ठिकाणी सांगतोय. जे काय आज तिथं उमेदवार जे माघार घेतलेले आहेत आणि बहुतांश स्थानिक लोकांनी माघार हे दादांकडे बघून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तिथले उमेदवार हे नक्कीच त्या परिवारातले असले तरी दादांनी केलेल्या कार्याकडे बघूनच त्या ठिकाणी तिथं मतदान हे मिळणार आहे. कारण का सामाजिक क्षेत्रामध्ये खूप वर्षाचं काम असलं तरी राजकीय क्षेत्राचा अनुभव नसल्यामुळे शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर प्रवेश होत असेल तर त्यांच्या आधीच्या व्यक्तीने नाही तर नातलग आले नाही तर त्यांचे जे नातेसंबंध असणारे व्यक्ती दुर्दैवाने त्या ठिकाणी नसल्यामुळे तिथं पोटनिवडणूक जेव्हा होते तेव्हा ज्या व्यक्तीने तिथं कार्य केलंय, ज्याचं तिथं कर्तृत्व आहे, त्या व्यक्तीकडेच बघून आत्ताच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान होणार आहे. यात खोटं कुठं काय आहे हे खरं ते फक्त आम्ही इथं बोलून दाखवतो. महात्मा फुलेंचा खानावळी इथे एक कार्यक्रम झाला, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा कार्यक्रम होता. अनेक खासदार सुप्रिया सुळे आहे, बोलवलं नाही, सांगितलं नाही, स्टेजवर बोलवलं नाही, पत्रिकेत नाव नव्हतं, त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांनी तर निश्चित व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, आम्हाला डावलताय का असा सवाल केला. माझं तर मत आहे की सरकारकडनं स्पष्टीकरण मागायचं कशाला. एक तर महामानवांचा जो विचार होता, ज्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, हाच विचार कुठंतरी हे सरकार विसरलेलं हे अनेक वेळा त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मग जे सरकार महामानवांचा विचारच पुढे घेऊन जात नाही, फक्त कुठंतरी एखाद्या महामंडळाला नाव द्यायचं, विविध समाजाची महामंडळं काढायची, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, हे काम करणाऱ्या सरकारला विचारण्यापेक्षा तिथं सुप्रियाताई ह्या स्वतः महात्मा फुलेंचं कार्य, त्यांनी केलेलं समाजकारण व या देशाला, या राज्याला दिलेली दिशा, या त्याच्या समोर, त्या सर्व विचाराच्या समोर नतमस्तक होण्यासाठी सुप्रियाताई त्या ठिकाणी गेल्या होत्या. सुप्रियाताईंना बोलून दिलं नाही हे कदाचित सुप्रियाताईंच्या मनामध्ये नसलं तरी महात्मा फुलेंचं खरं कार्य हे आम्ही आणि महाराष्ट्रातले तमाम जनता ही पुढे घेऊन चाललेली आहे. त्यामुळे सरकार काय करते याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करतो हे बघणं जास्त महत्वाचं आहे, असं तरी त्या ठिकाणी मला वाटतंय. अजितदादा आणि शरद पवार एकत्रच होते, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. उद्या शरद पवार सुनेच्या प्रचाराला जातील असं नाना पटोले म्हणतात. नाना पटोले साहेब कुठल्या हेतूतून बोलले नाही तर कुठल्या शब्दात बोलले हे मी त्या ठिकाणी ऐकलं नाही, पण कदाचित त्यांना हे माहिती असावं की हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार होते आणि विलिनीकरणाची गोष्ट सामान्य लोकांपासून पण नेत्यांपर्यंत काही वेगळी त्या ठिकाणी लपून राहिलेली नाही. त्या हेतूतून कदाचित ते त्या ठिकाणी बोलले असतील. साहेब प्रचाराला जातील नाही जातील हे मला माहित नाही, कारण शेवटी प्रचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा तिथं असतो. पवार साहेबांनी आतापर्यंत जे काही वक्तव्य केलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच तिथं असणाऱ्या मतदारांमध्ये संदेश गेलेला आहे की अजितदादांकडे बघून, त्यांच्या अजितदादांच्या पक्षातून ज्या उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत सुनेत्रा काकी, त्यांना चांगलं मतदान द्या हे पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे तसं बघितलं त्याला तुम्ही जर प्रचार म्हणत असाल तर हो, प्रचार सुरू झालेला आहे. तुम्ही सतत असा उल्लेख ऐक ना, चौकशी दरम्यान देखील म्हणतोय तिथं देखील भविष्यवाणी करताना माझं मरण इथंच आहे. खरं तर धक्कादायक खुलासा. एक तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय, एक तर खराताच्या विरोधात आम्ही आहोत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ज्या विचाराने तो काम करत होता आणि ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार केला, कडक कारवाई खरातावर तिथं झाली पाहिजे. पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे. 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या 3 महत्वाच्या दिवशी, कारण का 28 जानेवारी दादांचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला, या 3 दिवसामध्ये त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी, एवढे ट्रान्झॅक्शन आले कसे, त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथं येत होता,
कुठला हेतू देऊन त्या ठिकाणी पूजा करत होता, ह्या सगळ्या गोष्टी खराताला माहिती असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटर मध्ये त्याला मारलं जाईल, हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते. कारण का मुंबईमध्ये जेव्हा तिथं लहान मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला होता, एका माणसाला पकडलं खरं, पण त्याच्याकडे बरीच काय माहिती होती, तो मालक काय करत होता, किती मुलींवर याच्या आधी अत्याचार झाले होते, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्याच्या अगोदरच त्या माणसाला त्या ठिकाणी खोट्या एन्काउंटर मध्ये मारलं अशी चर्चा आहे. त्यामुळे खराताच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ नये, कारण खराताकडे भरपूर माहिती आहे जी उद्या जाऊन आपल्याला नक्कीच त्या माहितीचा फायदा काही ठराविक लोकांना अडचणीत आणण्यासाठी नाहीतर सजा देण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही सतत म्हणतायत की अजित पवारांकडे पाहून सुनीत्रा वहिनींना मतदान करा असं आवाहन केलं जात आहे, तर अजित पवारांचं नाव आहे म्हणूनच त्यांना मतदान होणार का? म्हणजे सुरुवातीला तसंच आहे ना, सुरुवातीला अजितदादांकडे बघूनच मतदान हे सुनित्रा काकींना त्या ठिकाणी होणार. आम्ही जेव्हा इलेक्शनसाठी पहिल्यांदा उभं राहिलो होतो तेव्हा रोहित पवारकडे बघून मतदान झालं नव्हतं, पवार साहेबांकडे आणि अजितदादांकडे बघून मतदान त्या ठिकाणी झालं होतं. आता मी इतर स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही जाऊन उमेदवाराला पण विचारलं तर उमेदवार सुद्धा अशाच पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देतील, नाही तर त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे नेते नाही तर परिवारातल्या लोकांना सुद्धा हा प्रश्न तुम्ही विचारला तर ते हेच सांगतील, दादांमुळेच पहिल्यांदा त्या ठिकाणी मतदान होणार आणि एकदा निवडून आल्यानंतर शेवटी कर्तृत्व हे बोलत असतं आणि त्यानंतर जी मतदान होत असतात ते तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर नाही तर केलेल्या कामावर हे मतदान होत असतं.